नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय मिळणार। या ठिकाणी हरभऱ्याला बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याला या ठिकाणी काय मिळणार बाजारभाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारतवर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय मिळणार। या ठिकाणी हरभऱ्याला बाजारभाव। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय मिळणार हरभऱ्याला बाजारभाव। जर या प्रश्नाचं अचूक उत्तर मिळवायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा, वर्षभराची आपल्या देशाची गरज व मागणी पुरवठ्याची एकंदर परिस्थिती बघावी लागेल। जर या प्रश्नांची अचूक उत्तरे मिळाली तर 100% आपल्याला समजून येईल की नवीन हंगामात देशांतर्गत बाजारात आता हरभऱ्याला काय भाव मिळू शकतो। मागच्या वर्षीचा विचार केला तर मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये हरभऱ्याचा बाजारभाव विक्रमी स्तरावरती पोहोचला। हरभरा तब्बल 8,000च्या आसपास पोहोचला। मागच्या वर्षीचा विचार केला तर सरकारने सुद्धा तुफानी हरभरा विक्री स्वतःच्या असणाऱ्या स्टॉकमधून केली। दरवर्षी सरकारकडे सीझन एंडला जवळपास 24-25 लाख टनांच्या आसपास हरभरा हा स्टॉकमध्ये असतो। यंदाच्या वर्षी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट होऊन फक्त 7 लाख टनांच्या आसपास हरभरा सरकारकडे असण्याची शक्यता आहे। पण एक बेटर गोष्ट आहे की सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याचं जे असणारे एक लागवड क्षेत्र वाढले, उत्पादकता वाढण्याची शक्यता आहे। याच्यामुळं आपल्याला हरभऱ्याचा जो भाव आहे तो वरच्या साईडवरून थोडा खाली येताना दिसलाय। आज हरभरा 6,500च्या खाली सुद्धा येऊन ठेपलाय। नवीन हंगामात विचार केला तर 100% अवकेचा दबाव असतो। यंदाच्या वर्षीचा जो हमी भाव आहे तो जवळपास 5,520च्या दरम्यान आहे। तर इथपर्यंत हरभरा बाजारभाव येतील सुद्धा, परंतु जसा जसा अवकेचा दबाव इज आउट होईल तसा तसा हरभऱ्याला या ठिकाणी जो सुधारणेचा एक आधार मिळेल आणि एक असणारं जागतिक व देशांतर्गत तज्ज्ञांच्या मते एक मार्च एप्रिल मे पर्यंत हरभरा एका रेंजमध्ये राहील। तर ही रेंज मला वाटते 5,500 ते 6,500च्या दरम्यान असेल आणि बहुधा हरभरा जास्त करून अवकेच्या दबावामध्ये 5,500 ते 6,000च्या आसपास राहील। परंतु खऱ्या अर्थानं जून महिन्यानंतर जेव्हा आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सण उत्सवाची असणारी मागणी वाढेल आणि फेस्टिवल डिमांड येईल तर त्यावेळेस आपल्याला मागणी आणि पुरवठ्यात तफावत दिसेल आणि ही तफावत हरभऱ्याच्या भावाला 2024 मधील भावाच्या स्तरावर घेऊन जाऊ शकणार नाही। पण हरभरा भाव 6.5च्या आसपास अथवा त्याच्या वर जर गेले तर काय आश्चर्य वाटायला नको। म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशन काय सांगते की सरकार सुद्धा हरभरा खरेदीमध्ये उतरणार आहे मोठ्या प्रमाणात। म्हणजे एक हरभऱ्याची आवक आल्यावर सुद्धा खूप मोठा दबाव हरभऱ्यावर येण्याची शक्यता नाही।
परंतु हा अवकेचा दबाव कमी झाला आणि फेस्टिवल डिमांड आली तर भाव वाढतील। याचा अर्थ हरभऱ्याचं भविष्य हे उज्ज्वल आहे। म्हणून माझा सल्ला या ठिकाणी आपल्यासाठी राहील की आपण हरभरा आपल्या हातात पदरात पडला की तात्काळ त्याची विक्री करू नका, थोडं त्या ठिकाणी थांबा आणि जर एक 2-3 महिन्याच्या नंतरचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला हरभऱ्यात कमीत कमी एक 800 ते 1000 रुपये क्विंटलचा फायदा होऊ शकतो। बाकी प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न भिन्न आहे। आपण आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा, नाहीतर 50% हरभरा तुम्ही गरज आहे म्हणून विक्री करा, 50% साठवून ठेवा, आपला दुहेरी फायदा होऊ शकतो। भविष्यात देशातील बाजारात हरभरा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।